समुद्राशी नातं आणि परंपरेशी नाळ जोडलेल्या कोळी समाजाच्या नारळी पौर्णिमेला यंदा धार्मिक उत्साहासोबत सामाजिक एकजुटीचेही दर्शन घडले. अलिबाग कोळीवाड्यातील श्री खंडोबा मंदिरापासून समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत अलिबाग नगर परिषदेचे वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक सहभागी झाले. कोळी बांधवांसोबत पारंपरिक सोहळ्यात सहभागी होत त्यांनी समाजाच्या श्रद्धा आणि परंपरेशी असलेला आपला थेट संवाद अधोरेखित केला. कोळी समाजाची उपजीविका समुद्रावर अवलंबून असल्याने नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी आणि नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात करण्यापूर्वी समुद्र देवतेचे आशीर्वाद घेण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. याच श्रद्धेतून श्री खंडोबा मंदिरातून सोन्याचा नारळ रथात विराजमान करून मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांचा गजर, बँडच्या तालावरचा उत्साह आणि पारंपरिक वेशभूषेतील महिला, पुरुष व लहान मुलांचा सहभाग यामुळे संपूर्ण कोळीवाडा जल्लोषात न्हाऊन निघाला. मिरवणुकीत प्रशांत नाईक यांनी कोळी बांधवांसोबत सहभागी होत उत्सवाचा आनंद घेतला. त्यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक विधी न राहता समाजाशी जोडलेपणाचा संदेश देणारा ठरला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.